सांगली महानगरपालिका क्षेत्रातील भटक्या कुत्र्यांसाठी डॉग पॉन्ड शेल्टर उभारण्यास मंजुरी. सांगलीवाडीत मनपाच्या जागेत निवारा केंद्रास मान्यता. 2.5 कोटींच्या निधीत सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांची प्रशासकीय मंजुरी. माननीय सर्वोच्च न्यायालयाने भटक्या श्वानांच्या संदर्भात वेळोवेळी दिलेल्या निर्देशांच्या पार्श्वभूमीवर सांगलीवाडी येथील सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या जागेवर डॉग पॉन्ड आणि डॉग शेल्टर उभारण्यात येणार आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या संदर्भात दिलेल्या निर्देशानुसार महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान जिल्हास्तरीय योजनेतून 2,51,80,402 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला असून यासाठीच्या प्रस्तावास जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी प्रशासकीय मंजुरी दिली आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशांच्या अनुषंगाने कारवाई करण्यासाठी जिल्हा प्राणीक्लेश प्रतिबंधक समितीच्या सभेत जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी भटक्या श्वानांच्या संदर्भात सर्व संबंधित विभाग अंमलबजावणी यंत्रणांनी आवश्यक उपाययोजना तातडीनं करण्याबाबत सूचित केलं. भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण, रेबीज प्रतिबंधक लसीकरण आदींबाबत तातडीनं कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी या बैठकीत दिल्या. त्यानुसार महानगरपालिका आणि पशुसंवर्धन विभाग सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने एकूण 102 भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण आणि रेबीज प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले. तसेच जिल्ह्यातील सर्व 55 पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण आणि नगरपालिका ग्रामपंचायत स्तरावर भटक्या कुत्र्यांकरिता ऑपरेशननंतर निवारा करून ABC सेंटर स्थापन करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात आली. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.